ठीक आहे, चला लक्ष द्या बरं का. तो ॲसिड बेस 9th आपला पोर्शन बाकी थोडासा, तो त्याला आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. तो केमिस्ट्री आहे, तो केमिस्ट्रीमधला इकडच्या अलीकडच्या पलीकडच्या जेवढ्या काही गोष्टी येत असतील, शब्द येत असतील, त्यांना कव्हर करायचा प्रयत्न करू. कारण की प्रश्न कसाही आला तरी वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह होऊन जातो. डायरेक्टली नाही सॉल्व्ह होणार, पण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह होतो. त्यामुळे डीपमध्ये जायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, ॲसिड बेस आणि साल्टची बात आपण करून घेऊया. आता आपण अगोदर त्याचा अभ्यास केला आहे की काही पदार्थ असतात, पदार्थामध्ये चव वगैरे त्याच्या डीपमध्ये आपण बघून घेतला. ऑरेंज, नंतर लाईम, टोमॅटो वगैरे. तर आल्यानंतर उत्तर द्यायचा आपण प्रयत्न तर कम से कम करणार आहोत. आता पुढे जे काही रेडिकल म्हणून कन्सेप्ट असते. आता रेडिकल काय असते बरं का, आपण काय बघितलं की ॲसिड लक्ष द्या. तो ॲसिड अधिक बेस जर का तुम्ही केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, ॲसिड आणि बेसपासून आपल्याला साल्ट आणि वॉटर तयार होताना दिसायला भेटतं, ज्याला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतो. बरोबर आहे. आता हे ॲसिड आहे, हे बेस आहे, दोघं एकत्र येऊन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन साल्ट आणि वॉटर तयार होते. आपल्याला शिकायचे रेडिकल. तर सांगायचं काय बरं का, दिसायला काय भेटतं असं मला की ॲसिड आणि बेस याच्यापासून बनणारा जो काही हा साल्ट आहे, हा जो साल्ट आहे ॲक्च्युली या साल्टमध्ये साल्ट एक कंपाऊंड म्हणून ॲक्ट करतोय. आता कंपाऊंड काय आपण शिकणार आहे, मेटल नॉन मेटलमध्ये आपण तेव्हा कंपाऊंड वगैरे शिकत असतो. तर बेसिक लेवलला आपण समजून घेतो की कंपाऊंड काय असते. दोन मेटल नॉन मेटल एकत्र येऊन जे काही बनते बाबा त्याला आपण कंपाऊंड म्हणत असतो. तर जो काही हा साल्ट म्हणत आहे याच्याबद्दल आपण काय बघत असतो की या साल्टमध्ये जर बघायला गेलात तर रेडिकल्स आहेत. जसं की मी हायड्रोक्लोरिक ॲसिड जेव्हा मी हायड्रोक्लोरिक ॲसिड मेन्शन करतोय तेव्हा काय घडते बरं का, त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटेल की जेव्हा आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडला तुम्ही पाण्यामध्ये बुडवतायत, ठीक आहे, आपण काय करूया, हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन आपण कोणासोबत करूया, हायड्रोक्लोरिक रिॲक्शन समजा आपण आपल्या हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याच्यासोबत आपण बेससोबत रिॲक्शन करू. मी रिॲक्शन करून दाखवतो. जसं की काय बरं का, समजा HCl आणि HClची रिॲक्शन समजा मी NaOH सोबत करतो. तुम्हाला दिसायला भेटेल की HCl ॲसिड आहे आणि NaOH जो काही आहे तो बेस आहे. दोघांची रिॲक्शन जर का झाली तर आपल्याला NaCl तयार होताना दिसेल, जे की साल्ट असतं, आणि आपल्याला H2O तयार होताना दिसायला भेटेल. ही रिॲक्शन पूर्ण होते. आता काय आहे बरं का, तुम्हाला जर का कोणी विचारलं की सांगा बाबा HClमध्ये रेडिकल, दोन प्रकारचे रेडिकल असतात, एक असतो बेसिक रेडिकल आणि एक असतो ॲसिडिक रेडिकल. तर बेसिक रेडिकल काय आहे, तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो की HClमध्ये, हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये, H2SO4मध्ये, नायट्रिक ॲसिडमध्ये, का तो अजून किंवा काही बेसिक हे असतील कंपाऊंड, त्यांच्यामध्ये रेडिकल्स ओळखा म्हणतात. बेसिक रेडिकल कोणता आणि ॲसिडिक रेडिकल कोणता. तर ते कसं ओळखायचं लक्षात घ्या. तुम्हाला काय दिसायला भेटते की HCl जेव्हा NaOH सोबत रिॲक्शन करून जातोय तर NaCl बनताना आपल्याला दिसायला भेटतोय. आता NaClला जर का तुम्ही डिसोसिएट केलं, NaClला जर का तोडायचा प्रयत्न केला तर तुम्हाला Na आणि Cl असं दिसायला भेटेल. पण Na वरती पॉझिटिव्ह आणि Cl वरती निगेटिव्ह दिसायला भेटतं ड्यू टू देअर फ्री इलेक्ट्रॉन जो आहे शेअरिंगमुळे आपल्याला दिसायला भेटतं. ते शिकणार आहे आता आपण केमिकल बॉन्डमध्ये. तर काय होतं आहे, Na प्लस आणि CA मायनस अशा पण मला दिसायला भेटणार आहे. आता काय बरं का, जो हा Na आहे, तुम्हाला जर का मी प्रश्न विचारला तर सांगा बरं का रे, हा Na कशामधला आहे, तर तुम्ही काय म्हणणार, Na जो आहे ना तो Na बेसमधला आहे. बघा, तो Na कशामधले, HCl प्लस NaOH हा बेस आहे आपला. बेसमध्ये मला Na दिसायला भेटतोय, बरोबर की नाही. म्हणजे मला काय दिसायला भेटतंय की जो काही बेस आहे ना, बेस तो Na प्लस आहे, राईट की. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जो Na प्लस म्हणतोय ना मी, तो बेसपासून मला भेटलेला आहे. आणि Cl मायनस जो काही तुम्हाला कशापासून भेटलेला आहे, तर तुम्ही म्हणणार तो ॲसिड HCl पासून भेटलेला आहे. आपण हळूहळू गोष्टीला समजून घेऊया. रेडिकल दोन प्रकारचे असतात. एक रेडिकल जो असतो त्याला म्हणतो आपण, एक रेडिकल जो असतो तो बेसिक रेडिकल, दुसरा रेडिकल जो असतो तो आपला ॲसिडिक रेडिकल. तर लक्षात घ्या, बेसिक रेडिकल आणि ॲसिडिक रेडिकल असे दोन रेडिकलचे प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात. बेसिक रेडिकल आपण कोणाला म्हणत असतो, तर बेसिक रेडिकल आपण कोणाला म्हणतो, जो आपल्याला बेसपासून भेटतो, राईट की नाही. जो साल्ट आहे, लक्षात घ्या, साल्टला जर तुम्ही डिसोसिएट केलं तर तुम्हाला दोन प्रकारचे आयन दिसायला भेटतील. मग आता Na आहे आणि Cl पण आहे. जो तुम्हाला बेसपासून भेटलेला असतो त्याला म्हणतात बेसिक रेडिकल, राईट का. सॉरी एक मिनटं, जो तुम्हाला आता काय झालं इथे HCl, ठीक आहे, हां, जो तुम्हाला बेसपासून दिसायला भेटणार, जो तुम्हाला बेसपासून दिसायला भेटतो त्याला म्हणून देतो आपण बेसिक, ठीक आहे. आणि जो तुम्हाला ॲसिडिकपासून दिसायला भेटतो त्याला म्हणतो आपण ॲसिडिक रेडिकल. म्हणजे काय बरं का, आता गंमत बघा. आता Cl जर तुम्हाला म्हणलं, मी सांगा रे Cl कोणता रेडिकल आहे, तर तुम्ही काय म्हणणार, तो कशापासून येतो यार ॲसिड, तो Cl इज व्हॉट ॲसिडिक रेडिकल. तो Cl काय झाला ॲसिडिक रेडिकल. आणि Na कशापासून भेटतोय, बेसपासून भेटतोय. तो जो साल्ट असतो, साल्टला तुकडे करायचे, साल्टला डिसोसिएट करायचं, तो ॲसिड प्लस बेसची रिॲक्शन करून आपल्याला कंपाऊंड भेटतो साल्ट, त्याला डिसोसिएट करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन आयन दिसायला भेटतील. मग तो आयन मेन कन्स्टिट्यूट कोणापासून होता, तो ॲसिडचा आहे का बेसिकचा आहे, तो ज्याचा कोणाचा असेल तो त्याचा रेडिकल होऊन जातो, त्याला म्हणतो आपण ॲसिड और बेसिक रेडिकल. ठीक आहे, लक्षात आलं का तुमच्या. त्याची रिॲक्शन मला दिसायला भेटते. जसं की काय बरं का, आता HClमध्ये जो काय आहे H प्लस आणि Cl मायनस मला दिसायला भेटते. जे मी कसं म्हणतोय बघा, आता बघा, ॲसिडिक रेडिकल Cl मायनसला मी ॲसिडिक रेडिकल का म्हणतोय बरं का, कारण की याच्यामुळे बोलतोय, जो काही आपला ॲसिड आहे HCl आपला काय आहे, HCl आपला ॲसिड आहे. आणि या HCl पासून ॲक्च्युली HClमध्ये Cl प्रेझेंट आहे. बघा ना,
तो HCl मध्ये जर का तुम्ही दुसरा कोणता तरी हा झाला ॲसिड, दुसरा कोणता तरी जेव्हा मी बेस आणणार ना, तर दुसरा बेस असेल त्याच्यामध्ये कोणतरी हायड्रोजन असेल. तो जो काही मला जे टेबल दिलेला नाही पहिल्या पुस्तकामध्ये पहिल्याच पेजवरती तो टेबल मी कंप्लीट, कारण की लक्षात घ्या तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन जर का बघण्याचा प्रयत्न केला ना, तर टेक्स्टबुकमधले महाराष्ट्र बोर्डमधले जे काही क्वेश्चन बँक वगैरे असतात, रिकामे टेबल असतात, आपण काय शिकलो, ब्रेन वापरा, असे जे काही पॉईंट असताना तिथून क्वेश्चन बनतात. तर ते पॉईंट सोडायला नको. आपण चूक काय करून टाकतो, ॲक्च्युली तेच पॉईंट सोडून देतो, त्यांचे उत्तर सॉल्व करायचा ट्राय करायचा. ठीक आहे. तो ते टेबल मी बनवला आहे. तर मला काय दिसायला भेटलं बरं का, HClमध्ये जर तुम्हाला विचारलं बेसिक विचारतील ते काय विचारू शकतात. HClचा जो काही HClचा तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला HCl आहे. बरोबर आहे. बेसिक रेडिकल जर बघायला गेलात तर बेसिक रेडिकल जो आहे तो H+ आहे आणि ॲसिडिक रेडिकल जो आहे तो आपल्याला Cl- दिसायला भेटतो, राईट का. आणि HCl काय ॲसिड आहे. नायट्रिक ॲसिड जर बघायला गेलात तर नायट्रिक ॲसिडमध्ये काय तुम्ही काय करायचं, आता त्याला साल्टसोबत रिॲक्शन नका करा. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की HClला जेव्हा तुम्ही बेससोबत रिॲक्ट करतात तेव्हा भेटतं तुम्हाला काय, असं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. परंतु आपण ॲसिडला डिसोसिएट करून टाकूया. तो काय दिसायला भेटतं बरं का आता मला, नायट्रिक ॲसिडमध्ये जर ऑब्झर्व करायला गेलात तर नायट्रिक ॲसिडमध्ये H+ जो काही आहे आपला बेसिक आहे आणि NO3 जो काही आहे तो आपला काय झाला, तो झाला आपला ॲसिडिक. तो ठीक आहे, बेसिक रेडिकल आणि आपल्याला ॲसिडिक रेडिकल दिसायला भेटतात. तो बेस साल्ट मी सगळ्याबद्दल लिहिलेला आहे. याच्या तुम्ही एक नजर मारून घ्या, याच्यावरती काय करून घ्या, नजर मारून घ्या. फक्त लक्षात घ्या बेसिक रेडिकल आणि ॲसिडिक रेडिकल म्हणजे काय, तर लक्षात घ्यायचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होऊन जो साल्ट बनतो त्या साल्टला जर का आपण डिसोसिएट केलं तर डिसोसिएट झाल्यानंतर दोन आपल्याला आयन भेटत असतात. तर ते आयन मूळचे कुठले आहेत, रिॲक्शनमधले आयन मूळचे कुठले आहेत, तो ॲसिडमधला आहे का बेसमधला आहे. ॲसिडमधला असेल तर ॲसिडिक रेडिकल, राईट का. बेसमधला असेल तर बेसिक रेडिकल. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणत असतो. लक्षात आलं का तुमच्या काय चाललंय ते, लक्षात आलं रे. तो तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आता, ॲसिडिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड कुठे बरं का, अजून ॲसिडिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड 3-4च गोष्टी लक्षात ठेवायचा. ॲसिडिक ॲसिड जो आहे त्याच्यामधले तुम्हाला काही नाही डिसोसिएट करून टाकायचं, त्याला डिसोसिएट करायचं, ॲसिडिक ॲसिडला डिसोसिएट करायचं आणि क्लोरीन जो काय आहे त्याच्यामधला आपला काय झाला, ॲसिडिक रेडिकल झाला. ठीक आहे. तो नंतर अजून कुठला घ्यायचा बरं का, सल्फ्युरिक ॲसिडबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. हायड्रोक्लोरिक ॲसिड जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. अजून कशाबद्दल लक्षात ठेवता येईल, इकडे NaCl सोडियम क्लोराईड जो आहे याच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. नंतर अजून कोणता आहे, KOH, NaOH आणि KOH. हे 5 नावं जे काही आहेत यांच्याबद्दल तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये असणारं जे काही हे बघा ना, आता तुम्ही आता NaOH मी तुम्हाला काय सांगितलं होतं, NaOH ची रिॲक्शन मी याची ॲसिडसोबत केली होती बघा, HCl सोबत. तो मी काय केलं होतं, HCl + NaOH केला होता. असं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन NaCl बनवला होता आणि NaClला मी डिसोसिएट केला. तेव्हा अजून मला काय कळालं की जो काही आपला NaOH बघा HCl आणि NaOH तो NaOH याच्यातून मला काय कळालं बरं का, याच्यातून बनलं होतं आपला काय NaClला डिसोसिएट केला Na+ आणि Cl-. Cl कुठला आहे, Cl ॲसिडिक आहे. Na कुठला आहे, तो Na जो काही आहे आपला तो Na आपला Na जो काही आहे तो Na बेसमधला आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो की Na बेसिक असतो आणि OH जो काही तो आपल्याला निगेटिव्ह दिसायला भेटतो. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे सांगितले तेवढ्या गोष्टी लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊया आता पुढचा पॉईंट काय आहे, पुढचा पॉईंट आहे आपल्याला आता केमिकल बॉन्ड शिकायचे आहे. तो पुढचा पॉईंट काय, केमिकल बॉन्ड. लेक्चर रेकॉर्ड करतोय का गोपाळ? हां आता केमिकल बॉन्ड काय जर केमिकल बॉन्ड जर बघायला गेलं तर मला काय दिसायला भेटतात, कोणताही पदार्थ कोणताही तुमच्या डोळ्याला दिसणारे जेवढे काही पदार्थ असतील मायक्रो लेवलला जर गेले तर त्याच्यामध्ये असणारी मॉलिक्युलची बॉन्डिंगमुळे तो पदार्थ आज टिकून आहे. ते मॉलिक्युलची जर का बॉन्डिंग नसली असती, खोल लेवलला मॉलिक्युल जे काही आहेत त्यांची बॉन्डिंग नसली असती तर तो पदार्थ जो तुम्हाला दिसतोय तो सुद्धा तुम्हाला दिसायला भेटला नसता. मग आतमध्ये अशा कोणत्या प्रकारचे बॉन्डिंग होत आहेत, मग आपण बघत असतो की केमिकल बॉन्डमध्ये 2 प्रकारचे बॉन्ड आपल्याला शिकायचे असतात. कोणकोणते असतो, एक असतो आयोनिक बॉन्ड, आणि दुसरा असतो आपला तो एक आयोनिक बॉन्ड असतो आणि दुसरा असतो आपला कोव्हॅलेंट बॉन्ड. तो आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला अशा 2 प्रकारचे बॉन्ड शिकायचे असतात. मग बघूया. तर लक्षात घेऊ बरं. तर लक्षात घ्या, जे आयन असतात ना, रेडिकल कोणाला म्हणतो आपण, तर रेडिकल म्हणजे आयन. पाण्यामध्ये असणारे जे काही ना, तुम्ही जर का समजा काही केमिकलला डिसोसिएट केलं, डिसोसिएट म्हणजे वेगळं करणं, डिसोसिएशन म्हणजे काय असतं ते बघणार आहे अजून पुढे जाऊन. तो डिसोसिएट केल्यानंतर जे काही आयन भेटतील ना, ते आयनवरती असणारे तुम्हाला काय दिसायला भेटतील, आयनवरती तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसायला भेटतील. ठीक आहे. तो आयनवरती तुम्हाला काय दिसायला भेटतात, पॉझिटिव्ह. आणि बघा हे ऑब्झर्वेशन बघा बरं का, काय दिसायला भेटते, जेवढे काही पॉझिटिव्ह आहेत ते सगळे पॉझिटिव्ह काय आहेत, आपले बेसिक आहेत, राईट का. आणि जेवढे निगेटिव्ह आहेत ते सगळे काय आपले ॲसिडिक आहेत. तो सिंपल आहे, लक्षात ठेवण्याचा हा पण एक तरीका चांगला असतो. ठीक आहे. तो पुढे जाऊ. आता जे काही मी तुम्हाला कंपाऊंड बोललो होतो, कंपाऊंडमध्ये मी काय बोललो, मी केमिकल बॉन्ड. तो कोणतेही पदार्थ जे आपल्या नजरेस दिसायला भेटत आहेत ते 2 बॉन्ड त्यांच्यामध्ये असतो. पहिला बॉन्ड जो असतो तो आपला कोणता असतो, आयोनिक बॉन्ड असतो आणि दुसरा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आयोनिक बॉन्ड कोणाला म्हणावं बरं का, तो आयोनिक बॉन्ड आपण कोणाला म्हणतो असतो, आयोनिक
आयनिक बॉन्ड जर बघायला गेला तर आपल्याला दिसायला भेटतं की जे शिकत असतो आपण शेअरिंगमुळे तो शेअरिंग ऑफ व्हॉट निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काही आयन्स असतात मी तुम्हाला खोलमध्ये जाऊन समजून जाण्याचा प्रयत्न करतो. बघा आता समजा या पावमध्ये तुम्ही गेलात तो हा जो तुम्हाला पाव दिसायला भेटतोय या पावच्या जर का तुम्ही आतमध्ये शिरला तर तुम्हाला दिसायला भेटेल की आतमध्ये मॉलिक्युल्स गड्या कशा पद्धतीने मॉलिक्युल्स आहे बरं का. तो मॉलिक्युल जर तुम्हाला बघायला गेला तर मॉलिक्युल अशा पद्धतीने दिसायला भेटतात बरोबर आहे. आणि हे जवळजवळचे जे काही मॉलिक्युल्स आहेत यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे त्यामुळे तो पाव जसा पद्धतशीर तुम्हाला पडलेला दिसतोय तिथं. ठीक आहे. तो आतमध्ये कोणत्या प्रकारची बॉन्डिंग असते 2 प्रकारचे नावं तुम्हाला सांगून दिले. तर आता आपल्याला काय बघायचं आहे आपल्याला बघायचं आहे आता आयनिक बॉन्ड. आयनिक बॉन्ड काय असतो बरं का तर लक्षात घ्यायला पाहिजे. जसं की मी तुम्हाला बोललो समजा NaCl बोललो NaCl तो NaCl एक कंपाऊंड आहे. मग आता जे काही मीठ NaCl आपण समजा मीठ म्हणूया. ठीक आहे. तो जे मीठ आपल्या घरामध्ये पडलेलं आहे ते मीठ जे काही मीठचा एक कण जर बघितला त्याच्या खोलमध्ये आपल्याला जावं लागेल आणि त्याच्या खोलमध्ये जाऊन आपल्याला कळणार की त्याच्यामध्ये खूप सारे ॲटम्स होते. तो ॲटमपासून ते बनलेले आहेत बरोबर आहे. हा एक ॲटम होता हा एक ॲटम होता. तो NaCl कशापासून बनलेला असतो Na पासून आणि Cl पासून. ही बात तर आपल्याला माहिती आहे गड्या. पण हे बनतो कसा हे दोघांची जोडणी कशा पद्धतीने होते तर जोडणी जी काही असते याला म्हणतो आपण बॉन्ड राईट की नाही. तो केमिस्ट्रीमध्ये आपण त्याला केमिकल बॉन्ड म्हणून देत असतो. तर दोन जे काही ॲटम्स आहेत त्या 2 ॲटमची जी जोडणी आहे त्याच्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटतोय तो पदार्थ आपल्या नजरेत दिसायला भेटतोय. तो कोणताही पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये असणारे जे बारीक बारीक मॉलिक्युल्स आहेत एक किंवा दुसरे असे 2 वेगवेगळे प्रकारचे जे ॲटम्स आहेत त्यांची जोडणी आपल्याला दिसायला भेटते त्यांना आपण बॉन्ड म्हणतो. तो बॉन्ड जे काही आहे ते केमिकल बॉन्ड झाले. आता बघायचं आहे आयनिक बॉन्ड. तो केमिकल बॉन्डचा पहिला प्रकार आयनिक बॉन्ड काय असतो लक्षात घ्या. आपण बघतो काय बरं का आपण बघतो की आपली सूर्य असते तर सूर्यमालेमध्ये काय दिसायला भेटतं की सूर्याच्या अवतीभोवती खूप सारे ग्रह दिसायला भेटतात बरोबर. तो त्याच्या जवळचा ग्रह आपल्याला दिसायला भेटतो त्याच्यात दुसरा ग्रह दिसायला भेटतो. तर सूर्यमालामध्ये आपण शिकूत असतो त्या सगळ्या गोष्टी. परंतु घडते काय आहे की सूर्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये आपले हे ग्रह सूर्याच्या आजूबाजूला असणारे ग्रह वगैरे दिसायला भेटतात. त्या ग्रहांचे पुन्हा उपग्रह दिसायला भेटत असतात. ठीक आहे. तर सूर्याच्या आजूबाजूला फिरतात ते किंवा ग्रहांच्या आजूबाजूला उपग्रह वगैरे फिरत असतात किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट वगैरे फिरत असतात. तर सेम स्टोरी जी आहे ना मॉलिक्युलमध्ये घडत असते. तो जे तुमच्या हाय लेवलच्या गोष्टी ज्या आहेत त्या लो लेवलला सुद्धा सेम दिसायला भेटतात. जसं की काय बरं का मी बोललो काय समजा हा एक ॲटम आहे आणि हा एक ॲटम आहे. ॲटमचं ऑब्झर्व केल्यानंतर कळालं की आतमध्ये जो की लाल कलरचा आहे तो न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये आपला काय असतो न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतो. न्यूट्रॉनवरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. प्रोटॉनवरती जो काही असतो आपला तो पॉझिटिव्ह चार्ज दिसायला भेटत असतो. मग आता या बाहेरच्या कक्षाला ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑर्बिट म्हणत असतो या बाहेरच्या कक्षामध्ये जे काही इलेक्ट्रॉन फिरत असतात. तो जे बाहेरच्या कक्षा आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आपण शिकणार आहेत आता मेटल नॉन मेटलमध्ये की पहिली जी कक्षा असते जो की न्यूक्लियस आहे न्यूक्लियसला लागून जी पहिली कक्षा असते त्या पहिली कक्षामध्ये एकदम पॅक बाउंडेड कक्षा असते ती त्याच्यामधली इलेक्ट्रॉन कधी बाहेर निघत नाही. तो फिक्स जे काही असतात यामधले जी काही पहिली न्यूक्लियसच्या जवळची जी काही पहिली ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यात दुसरी ऑर्बिट जी असते त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात बरोबर. त्याच्या तिसरी ऑर्बिटमध्ये पण 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे ॲक्च्युली जर बघायला गेला तर पहिलेमध्ये जर का 2 इलेक्ट्रॉन असले तर ती पहिली कक्षा स्टेबल आहे. सांगायचं तात्पर्य काय सांगायचं मला की एक ॲटम मी घेतोय ॲटममध्ये न्यूक्लियस आहे न्यूक्लियसच्या आजूबाजूला ऑर्बिट असतात. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये जर का समजा 2 इलेक्ट्रॉन जर असले ना तर ती पहिली कक्षा स्टेबल आहे. ती पहिली कक्षा काय आहे स्टेबल आहे. तुम्ही बाहेरच्या कक्षेमध्ये गेलात तिथे इलेक्ट्रॉनची किती गरज असते 8. जर 8 इलेक्ट्रॉन जर का असले तर ती दुसरी कक्षा दुसरी ऑर्बिट जी काय आहे ती सुद्धा स्टेबल आहे. परंतु मला दिसायला काय भेटते समजा की शेवटची जी कक्षा आहे ना त्या शेवटची कक्षामध्ये फक्त 7च इलेक्ट्रॉन आहेत गड्या. तर 7 इलेक्ट्रॉन आहे याचा अर्थ ती शेवटची कक्षा स्टेबल नाही आहे. ती शेवटची कक्षा स्टेबल नाही आहे. तिला स्टेबल राहण्यासाठी तिच्या कक्षामध्ये किती असायला पाहिजे होते 8 असायला पाहिजे होते. परंतु आहेत किती 7. मग तिला गरज भासते कोणाची तरी तर ते कोणाकडून तरी काय करते एक इलेक्ट्रॉन घेऊन घेते जसं की 8 करून घेते आणि 8 करून स्वतः निगेटिव्ह होऊन जाते. तर ती कक्षा निगेटिव्हमध्ये चालली जाते निगेटिव्हमध्ये जाते परंतु स्टेबल होऊन जाते राईट की निगेटिव्हमध्ये जाते पण स्टेबल होऊन जाते. तर आपल्याला काय दिसायला भेटतात की न्यूक्लियसच्या आजूबाजूला असणाऱ्या कक्षा जी आहे ते स्टेबल अनस्टॅबिलिटी दिसायला भेटत असते. जवळची कक्षामध्ये 2 असतात त्याच्या पुढच्या कक्षामध्ये 8 दिसायला भेटतात. तिसरी कक्षामध्ये पुन्हा 8 दिसायला भेटत असतात. अशापणे आपण शिकणार आहोत डीपमध्ये. परंतु आता सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की पहिल्या कक्षामध्ये 2 असलं की स्टेबल दुसऱ्यामध्ये 8 असलं की स्टेबल त्याच्या पुढे 8 असले की स्टेबलची बात दिसायला भेटत असते. परंतु काही कमी पडत असेल तर तो काय करायचा दुसऱ्याकडून घेऊन घेतो. मग दुसऱ्याकडून एक घेतला एक घेऊन जाईल तो स्टेबल झाला. तर देअरफॉर आपल्याला काय दिसायला भेटते की जी की शेवटच्या कक्षाला आपण काय म्हणतो व्हॅलेन्स ऑर्बिट. त्याला आपण काय म्हणतो व्हॅलेन्स ऑर्बिट. तर व्हॅलेन्स ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉनची जरूरत पडत होती. ते 1 इलेक्ट्रॉनची जरूरत जर का पडत असेल तर त्याला म्हणतो आपण त्याची व्हॅलेन्सी जी ना बाबा 1 आहे. कारण की त्याला 1 इलेक्ट्रॉनची जरूरत पडते स्टेबिलिटी आणण्यासाठी. त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी आपण 1 म्हणून देतो. मग ते 1 इलेक्ट्रॉन त्याने घेतला असेल किंवा दिला असेल काय घडू शकते कहाणी बघा. जसं की आता आपण NaClची बात करू. आपल्याला बघायचं की यार जे मीठ असतं मीठ म्हणा किंवा NaCl म्हणू आपण. मीठ म्हणजे गोरगरीब भाषा झाली. आपण केमिस्ट्री भाषेमध्ये आपण NaCl म्हणूया. तर आता NaCl जो काही आहे कंपाऊंड आपल्याला दिसायला भेटतोय याच्यामध्ये Na प्लस आणि Cl- याला हे केल्यानंतर आपल्याला असं दिसायला भेटतं. हे काय घडतं बरं का जर तुम्ही सेपरेटली सेपरेटली वेगळ्या ठिकाणी बसून जर काय Naचं ऑब्झर्व केलं तर Na काय दिसायला भेटतो की यार Na जो काही आहे या Naचा जो ॲटॉमिक नंबर आहे ॲटॉमिक नंबर ठीक आहे. तो ॲटॉमिक नंबर तुम्हाला किती दिसायला भेटेल 11.
की जो काही आपला Na आहे त्या Naचा ॲटॉमिक नंबर आपल्याला किती दिसायला भेटलो 11. जर का तुम्ही क्लोरीन बघायला गेला तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जो असतो जो 17 असतो. मग आपल्याला एक वेगळ्या भाषेमध्ये साईडला फक्त मी सोडियमचा वेगळा अभ्यास करतोय आणि क्लोरीनचा मी वेगळा अभ्यास करतोय. तर मला काय दिसायला भेटते की जर सोडियमला आपण स्पेशली ऑब्झर्व केलं तर मला दिसायला भेटते की आतमध्ये असणारे जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरत असतील, हा इलेक्ट्रॉन जो की पुढची कक्षा आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरत असतील, 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. तो 8 10 झाले. आणि तिसरी जी काही कक्षा आहे त्या तिसरी कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरतोय बरोबर, 1 इलेक्ट्रॉन फिरतोय ज्याला आपण व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणतो. तर शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरतोय. तर याचा अर्थ ही शेवटची कक्षा जी ना ही स्टेबल नाही आहे, त्याच्यामध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन असतो त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि हा फ्री इलेक्ट्रॉन जो काही आहे आपल्या इलेक्ट्रिक करंटसाठी मदत करत होता, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर ज्या ठिकाणी अनस्टेबिलिटी दिसायला भेटत असते त्या कक्षामधला इलेक्ट्रॉन इकडे तिकडे पळत असतो आणि इलेक्ट्रॉनच्या इकडे तिकडे पळल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट होताना दिसत असते. मग आता इथपर्यंत बात. पण हा एकटा सोडियमची बात नाही, याच्यासोबत येतोय कोण, क्लोरीन. तर क्लोरीनचा ऑब्झर्वर केल्यानंतर कळतं की ॲटॉमिक नंबर जो काही आहे, ॲटॉमिक नंबर काय असतो हे पण शिकणार आहे आपण. पण आता जो आपला ॲसिड बेस चाललंय त्याच्यामध्ये येते त्याच्यामुळे सांगतोय बघा. तो जर क्लोरीन जर बघायला गेला तर क्लोरीनमध्ये काय दिसायला भेटतं बरं का, क्लोरीनची पहिल्या कक्षेमध्ये 2 परफेक्ट भरून जातील, दुसऱ्यामध्ये जे काही आहे 8 भरून जातील, 10 झाले. नंतर तिसऱ्यामध्ये जे ना 7 भरतील गड्या. ॲक्च्युली तिसऱ्यामध्ये 8 लागत होते, 2 8 10 झाले. तिसऱ्यामध्ये 8 लागत होते परंतु मी 7च भरले. याचा अर्थ असा होता की तिसरी कक्षा जी ना ती अपूर्ण पडते, परंतु एका याच्याने अपूर्ण पडते. तर जेव्हा हे 2 ॲटम एकत्र येण्याचा प्रयत्न करतील तर तेव्हा घडते काय कहाणी, तो फ्री इलेक्ट्रॉन आहे इथून निघून याच्यावरती चालला जातो. जर इथून जात असेल तर नक्कीच Na+ होऊन जाणार आहे आणि हा क्लोरीन जो आहे तो क्लोरीन 1 घेऊन घेतो, त्यामुळे Na आपल्याला मायनस होताना दिसायला भेटतो. आणि तेव्हा जाऊन हे दोघं जे काही आहेत एकत्र येतात आणि त्याच्यापासून आपल्याला NaCl दिसायला भेटत असतो. तर जे काही आहे आपल्याला काय दिसायला भेटते की चार्ज जे काही आहे निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडे चालला जातोय आणि बॉन्ड तयार होताना दिसायला भेटतोय. निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतोय राईट का, काही ना काही ताकदमुळे. तर दोघांच्या जसं की चुंबक जो काय आहे साऊथवाला नॉर्थवालाला ज्या पद्धतीने हे करत असतो, अट्रॅक्ट करत असतो, ती बात मला दिसायला भेटत असते. तर आपल्याला काय दिसायला भेटतोय की पॉझिटिव्ह चार्ज याला गरज होती, याला गरज होती, हा याला देऊन देतो आणि काय होते स्टेबलमध्ये येऊन जातो. स्टेबल कंपाऊंड आपल्याला NaCl दिसायला भेटून जात असतो. तो आता या दोघांच्या मध्ये जो काही बॉन्ड तयार झालेला आहे याला म्हणून देतो आपण आयोनिक बॉन्ड. तो आयन ट्रान्सफर झाल्यामुळे लक्षात घ्या जो काही इलेक्ट्रॉन जो काही आहे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडे जातोय. तो इलेक्ट्रॉन जो आहे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्ही खोलमध्ये अभ्यास केला तर तरी कळेल. तो इलेक्ट्रॉन जो काही आहे आयन जो आहे आयन इकडे तिकडे झाल्यामुळे ट्रान्सफर झाल्यामुळे आपल्याला दिसायला भेटतं, याला म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. तो आयोनिक बॉन्ड काय असतो आपण पुढे जाऊन बघणार आहोत. हा झाला आयोनिक बॉन्ड. बघू बरं आयोनिक बॉन्ड काय. तो आता आयोनिक बॉन्डबद्दल बघायचं आहे आणि एक्झाम्पल घेतलं होतं आपण NaCl बरोबर आहे. तो NaCl जो काही आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड 2 प्रकार पडतात. आता आयोनिक बॉन्ड काय असतो तर आपण डिफिनेशन बघून घेऊ. द बॉन्डिंग विच रिझल्ट ड्यू टू दी कंप्लीट ट्रान्सफर ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर लक्षात घ्या बॉन्डिंग रिझल्ट ड्यू टू दी कंप्लीट ट्रान्सफर ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, लास्ट ऑर्बिटमधला. तर लास्ट ऑर्बिटमधला जो काही इलेक्ट्रॉन आहे त्याच्या ट्रान्सफरमुळे 2 जण एकत्र आले. तर त्याच्या ट्रान्सफरमुळे काहीतरी दिलं तेव्हाचा काहीतरी जवळपणा येत असतो बरोबर की नाही. तर 2 आहे, 2 गोष्ट आहे, याने काहीतरी दिलं असेल याला, त्यामुळे दोघांची जोडणी होत आहे. तर हा जो काही बॉन्ड मला दिसायला भेटतो सांगायचं तात्पर्य काय, द बॉन्डिंग विच रिझल्ट ड्यू टू कंप्लीट ट्रान्सफर ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स ऑर्बिटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्या ट्रान्सफरमुळे जो बॉन्ड आपल्याला दिसायला भेटतो 2 ॲटममधला त्याला आपण आयोनिक बॉन्ड असे म्हणत असतो. द बॉन्डिंग विच रिझल्ट ड्यू टू दी कंप्लीट ट्रान्सफर ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द ॲटम इज कॉल्ड ॲज अ आयोनिक बॉन्ड, त्याला म्हणून देत असतो. तर आयोनिक बॉन्डबद्दल मला दिसायला हेच बघा हे. तो इथं झालं काय गरमत बरं का. इथं जो काही आता बघू आपण तो जो काही आहे बघा, हा सोडियमबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलं. मला दिसायला भेटलं की या सोडियमच्या पहिल्या 2 कक्षा भरून आहेत, पण शेवटची कक्षामध्ये जो काही आहे ना हा एक इलेक्ट्रॉन असा फ्री इलेक्ट्रॉन म्हणून ॲक्ट करतोय. मग जर क्लोरीनचं ऑब्झर्व केलं तर मला काय दिसायला भेटते की शेवटच्या कक्षामध्ये 7 आहेत. मग जेव्हा दोघं एकत्र येतात तर घडणार काय बरं का, तो Na जो आहे ना एक देऊन देईल त्याला, कोणाला याला देऊन देईल आणि अशा पद्धतीने बनून देईल. हा स्टेबल होऊन जाईल आणि तो पण स्टेबल होऊन जाईल आणि दोघं एकत्र येऊन जातील, दोघं व्यवस्थित सुख समृद्धीने राहतील राईट की नाही. तो अशा पद्धतीने आपल्याला काय दिसायला भेटते, हा झाला आपला आयनिक बॉन्ड. ठीक आहे. तो आयनिक बॉन्ड म्हणजे काय, तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जी काय आहे त्याचं कंप्लीट शेअरिंगमुळे जो बॉन्ड तयार होत असतो त्याला काय म्हणून देतो असतो आपण आयनिक बॉन्ड. तो आयनिक बॉन्ड म्हणजे काय लक्षात आला का तुमच्या रे, लक्षात आला का. अजून खोलवर जायचा प्रयत्न करू, इथपर्यंत येणं बेका. खोलमध्ये जायचा प्रयत्न तेव्हाच करणार जेव्हा त्या पॉईंटला आपण टच करणार. आपण ॲसिड बेस बघत आहोत, तो बेसिक लेवलला ते आलं होतं त्यामुळे मी तुम्हाला सांगून देतोय बस. ठीक आहे चला पुढे जाऊया. आता मला लक्षात घ्या हे जे काही होते ना Na+, Na- हे काय Na+ आणि Na- यांना म्हणतो आपण रेडिकल. जर प्लस असेल तर काय रे, तर प्लस असेल तर काय बोललोय, प्लस म्हणजे बेसिक रेडिकल आणि निगेटिव्ह असेल तर काय त्याला म्हणतो आपण ॲसिडिक रेडिकल. ही बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. चला पुढे जाऊ. तर कोव्हॅलेंट बॉन्ड. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय बरं का, मला दिसायला भेटतं की प्रत्येक वेळेस असं थोडी होणार आहे की प्रत्येक वेळेस असं घडणार नाही आहे की बाबा शेअरिंगमुळे घडते. तो कधी काय होतं, कधी तुम्ही जी व्हेन डायग्राम शिकतात व्हेन डायग्रामनुसार बात बनणार आहे. म्हणजे काय की क्लोरीन जो आहे तो निगेटिव्ह चार्जवाला आहे
हा पण काय निगेटिव्ह चार्जवाला आहे. निगेटिव्ह चार्जवाल्यांना दोघांना स्टेबल राहायचा प्रयत्न करतात. तो दिसायला काय भेटते की एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन जो गोष्टी मागे होते तेव्हा ती स्टॅबिलिटी मेंटेन झाली मागच्या वेळेस. परंतु इथे काय करते बघा, तर कोव्हॅलेंट बॉन्ड रिझल्ट फ्रॉम द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ॲटम ऑफ सिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. लक्षात घ्या, तर दोन क्लोरीन आणि क्लोरीन जे काय आहे ते दोघं निगेटिव्ह ॲक्च्युली दोघांना गरज होती. तर दोघांना गरज होती. झालं काय, बात काय घडली हे बघा. आपण समजून घेऊ. पहिली कक्षा 2 फुलं आहे, दुसरी कक्षा किती आहे 8 फुलं आहे, तिसरीमध्ये 7 होते आणि इकडे पण सेम स्टोरी घडत होती. पण आता काय झालं, जशी व्हेन डायग्राम असते ना सेम त्याच्यासारखं, तो इकडचे जे 7 आहे बघा इथे तुम्हाला दिसायला भेटेल बघा रे. शेवटची कक्षा बघा, ही शेवटची कक्षामध्ये 7 होते, याच्यामध्ये पण किती होते 7 होते. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की इकडे बरोबर 8 होऊन जातील आणि इकडे बरोबर 8 होऊन जातील. सांगायचं तात्पर्य काय आहे की दोघं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. स्पेशल ऑब्झर्व केला तर दिसायला भेटणार की शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, इकडे पण 7 इलेक्ट्रॉन आहे. परंतु दोघं जेव्हा एकत्र येत आहेत ना, तर व्हेन डायग्राम सारखं दोघांमध्ये मिसळण होते आणि शेवटची कक्षा परफेक्ट 8 देते. कसं 8 देते बघून घ्या, मोजून घ्या. तुम्हाला दिसायला भेटणार की इकडचा जो एक आहे, इकडचा एक आणि इकडचा एक, असं दोघं जर का एकत्र आले तर लक्षात घ्या ना 7 होते की नाही. 7 पैकी इकडचा एक हा देतोय आणि इकडचा पण एक देतोय, एक आणि एक झाले 2 आणि हे दोघं हा पण शेअर करतोय आणि या दोघांवरती हा पण राहतोय आणि हा पण राहतोय. मग इकडे होते 6, इकडे होते 6, पण हे 2 हा पण यूज करू शकतो आणि हा 2 हा पण यूज करू शकतो, म्हणजे झाले 8 आणि इकडचे पण झाले 8. मग अशा पद्धतीने जो सगळे जे काही ना मला कंप्लीट जी शेवटची ऑर्बिट जी ती कंप्लीट दिसायला भेटत असते. तो सांगायचं तात्पर्य काय, डिफिनेशन लक्षात राहू द्या. कोव्हॅलेंट बॉन्ड विच रिझल्ट फ्रॉम द शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, दोन निगेटिव्ह आहेत, ते दोघांना गरज आहे, परंतु दोघांनी कशा पद्धतीने स्टॅबिलिटी आणली हे समजायला पाहिजे. दोघांनी हा काय म्हणतो, तू एक दे मी पण एक देतो, 2 होतील. मग 2 जर झाल्या का ते 2चे 2 6 आणि 2 माझे 8 होऊन जातील आणि 6 आणि 2 तुझे पण 8 होऊन जातील. म्हणजे आपण कंबाईनलीमध्ये त्यांना यूज करून टाकणार, तेव्हा जो आपल्याला स्टेबल राहणार. तो हा जो काही प्रकारचा बॉन्ड आपल्याला दिसायला भेटत असतो यांना आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणत असतो. लक्षात आलं का तुमच्या. तो दोघं जण एक देत आहेत आणि अशा पद्धतीने विषय करून टाकत असतात. तो कोव्हॅलेंट बॉन्ड अँड द आयनिक बॉन्ड आर 2 टाईप ऑफ द बॉन्ड, राईट. काही 2 प्रकारचे केमिकल बॉन्डमुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू एकदम पद्धतशीर दिसायला भेटत असतात. जर का हे बॉन्ड व्यवस्थित राहिले नाही तर ते बॉन्ड जे काही तुम्हाला जे भूताचा पिक्चर तुम्ही बघितला असणार, भूत मेल्यानंतर जशी माती खाली बसून जाते त्या पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटणार की सगळे पदार्थ अशा पद्धतीने विखरून जातील. ठीक आहे, तो बॉन्डिंगमुळे सगळ्या जे काही आहे जागेवरती दिसायला भेटत असतात. तो कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड हे 2 केमिकल बॉन्डबद्दल मी थोड्या बेसिक लेवलला सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन आपण त्याला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. नंतर तुम्हाला मी कधीतरी डिटेलमध्ये सांगेल ते. ठीक आहे, तो कोव्हॅलेंट बॉन्ड जो काय ॲक्च्युली सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट. आता बघा ना, मला एक बात सांगा, समजा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आहे, हा कार्बन आहे आणि समजा ऑक्सिजन आहे. तो किंवा आपण साध्या बेसिक लेवलला जाऊन समजून घेऊया. मला काय दिसायला भेटते, ऑक्सिजन आहे आणि हा जो काही ना हा पण ऑक्सिजन आहे. समजा ऑक्सिजनचा जर का तुम्ही ॲटॉमिक नंबर बघितला तर किती असतो ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 16 असतो का, 16 असेल. ठीक आहे, तो 16 आहे. समजा पहिल्या कक्षेमध्ये 2 आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती असेल 6 असेल. इकडे जर ऑब्झर्व करायला गेलं तर काय 2 आहे, 8 आहे, 6 आहे. आता या ओ आणि ओ या दोघांना जे ना एकत्र यायचं, ज्याला आपण O2 म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण O2. तर O2 आपल्याला कंपाऊंड बनवायचं. यार O2 कंपाऊंड बनवू कसा, हा O आहे, हा O आहे, O2 बनवू कसा. मग आपण काय करत असतो, याला काय म्हणतो, तू एक काम कर, आपल्याला दोघांना सोबत यायचं असेल ना तर तू काय कर, तुझे 2 देऊन दे. हा 2 देतो, मग 2 जर का दिले तर याला याच्याकडे किती होतील 4 उरतील. हा पण 2 देतो, तर 2 आणि 2 किती झाले 4 झाले. मग हा पण इकडचा 4 यूज करतो, मग तुम्हाला दिसायला भेटेल 4 आणि 4 8 झाले आणि इकडचा मला 4 आणि 4 8 झाले. तो आपल्याला दिसायला भेटणार की 2-2 देत आहेत, 2-2 इलेक्ट्रॉन किती शेअर करतात दोघं जण. तू पण 2 दे, मी पण 2 दे, मग 4 होऊन जातील. मी पण यूज करणार, तू पण यूज करणार. याला म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. तो 2-2 दिल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो याला म्हणतो आपण डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. तो डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड असंच असतो. ते ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड कोणाला म्हणणार आपण, अशा पद्धतीने लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे ऑक्सिजनची की व्हॅलेन्सी आपल्याला 2 का दिसायला भेटत असते, कारण की तो 2 इलेक्ट्रॉन देतो, राईट का. 2 जो जेवढा देणार किंवा जो जेवढा घेणार त्याला म्हणून देतो आपण व्हॅलेन्सी. त्याची व्हॅलेन्सी काय असते काय नसते हे वेळेवरती बघूया. ठीक आहे, तो कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड बघा तुम्हाला कळून गेली असेल बात. ही बघा ही स्टोरी होती, ती स्टोरी तुम्हाला कळाली असणार की एक वगैरे देऊन जे काय आयनिक बॉन्ड वगैरे तयार होत असतो. ठीक आहे, तो आयनिक बॉन्ड इथं तुम्हाला दिसायला भेटेल. ही जी काय, हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसायला काय भेटेल, हे बघा तो Na+ आहे, हा वाला एक मायनस होता, इकडे शेअर केल्यामुळे घडते काय ती बात तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. ठीक आहे, तो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर वगैरे काय आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आता एक सगळ्यात महत्त्वाची बात काय बरं का, जो काही मेटॅलिक बॉन्डिंग असते ती मेटॅलिक बॉन्डिंग नेहमी कोणामध्ये घडते, मेटल आणि नॉन मेटलमध्ये. म्हणजे काय बरं का, मेटलचा ॲटम आणि नॉन मेटलचा ॲटम, मेटलचा ॲटम नॉन मेटलचा ॲटम या दोघांच्या बॉन्डिंगमुळे जो बॉन्ड तयार होत असतो तो आयनिक बॉन्ड असतो. बेसिक लेवलला ही बात पण तुमच्या लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. जसं की NaCl बोललो मी, NaClमध्ये मला काय दिसायला भेटतं, Na काय असतो आपला मेटल असतो, पण Cl काय असतो नॉन मेटल असतो. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन तुम्हाला दिसायला भेटेल. ते जे काही आहे तीवाली जी काही हे असते ती पूर्ण लाईन, तर त्याला तीवाला आपल्याला हॅलोजन ग्रुप म्हणत असतो आपण. त्या हॅलोजन ग्रुपमधला आपल्याला दिसायला भेटतो हा नॉन मेटल आहे. ठीक आहे, तो बघा बरं का आता Na जो काही आपला पॉझिटिव्ह, Cl जो काही आहे तो निगेटिव्ह आहे. आता हे झालं.
ठीक आहे, इथपर्यंत कवर्स कळाला का तुम्हाला रे? तर लक्षात ठेवा, जो आयनिक बॉन्ड बनत असतो त्याच्यामध्ये असणारे जो ॲटम आहे, एक मेटलचा आणि एक नॉन मेटलचा ॲटम असतो. बेसिक लेवलला ही बात लक्षात राहू द्या, कधी ना कधी तुम्हाला मी ती बात विचारणार आहे. इथपर्यंत कंप्लीट झाला का? कळाला की इथपर्यंत? हो. चला पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट असतो डिसोसिएशन ऑफ द आयनिक कंपाऊंड. डिसोसिएशन ऑफ व्हॉट? आयनिक कंपाऊंड. बात काय दिसायला भेटते आता? डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंडसाठी आपण काय घेतो बरं का? एका कपमध्ये एखाद्या वाटीमध्ये आपण घेतलं आहे NaCl, तो मीठ घेतलं आहे, आणि दुसऱ्या एखाद्या ग्लासमध्ये आपण काय घेतले बरं का? तर ग्लास ऑफ वॉटरमध्ये आपण आता काय करणार आहोत? आपण साल्ट याच्यामध्ये टाकणार आहोत. मग आपल्याला काय दिसायला भेटते यार, की पाण्यामध्ये जेव्हा आम्ही मीठ मिसळतोय तर मला असं दिसायला भेटते की ते मीठ गायब होते. ते मीठ गायब होते. ॲक्च्युली मीठ गायब होते, याला जादू म्हणा किंवा केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये त्याला आपण डिझॉल्व म्हणतो. तो आपलं जे काही मीठ आहे ते मीठ जे आलं ते डिझॉल्व झालं. ठीक आहे. NaCl जे काही आहे ते NaCl पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय झालं? डिझॉल्व झालं. ते डिझॉल्व होताना आपल्याला दिसायला भेटतं. NaCl जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकतात तर ते डिझॉल्व होऊन जातं, पाण्यामध्ये मिसळून जात असतं. ठीक आहे. भले तुम्हाला दिसायला भेटत नाही, ते गायब नाही झालं, ते मिसळून गेलं. आता मिसळलं म्हणजे नेमकं काय झालं बरं का? काय घडतं लक्षात घ्या. आपण बघितलं होतं काय की NaCl हे Na+ आणि Cl- अशा दोन गोष्टींपासून हा स्टेबल NaCl बनला होता. मी NaClला लिहिताना असं लिहितो, नेहमी असं थोडी लिहितो Na+ Cl- असं थोडी लिहितो आपण, असं नाही लिहित आपण. NaClला लिहिताना NaCl लिहितो, बरोबर आहे. पण जेव्हा मी त्याला पाण्यामध्ये टाकतो तर काय होतं? पाण्यामध्ये जेव्हा NaClला तुम्ही टाकतायत तर पाण्याचे जे काही मॉलिक्युल्स असतात ते पाण्याचे मॉलिक्यूल काय करतात माहिती आहे का? जो NaClचा कंपाऊंड आहे त्यांच्या आतमध्ये पेनिट्रेट व्हायचा प्रयत्न करतात. बेसिक लेवलला समजून घ्या मी काय म्हणतोय. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकतात तर पाण्याचे जे मॉलिक्यूल आहेत, पाण्याचे मॉलिक्यूल म्हणजे H2O, तो H2O मीठ जे असतात ते मीठच्या कंपाऊंडमध्ये शिरायचा प्रयत्न करतात. आणि मीठच्या कंपाऊंडमध्ये NaClमध्ये जर का शिरले तर Na वेगळा आणि Clला वेगळा करून टाकतात. तो Na वेगळा आणि Clला वेगळा जर का केला तर वेगळं होताना बिचारे कसे वेगळे होतात? Na+ आणि Cl- अशा पद्धतीने वेगळे घेतात. Na+चा मिनिंग काय होतं की शेवटच्या कक्षामध्ये जो काही ॲक्च्युली बघायला गेलात की शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन होता, आता Na+कडे तो इलेक्ट्रॉन नाही आहे म्हणून तो Na+ आहे. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही NaCl पाण्यामध्ये ॲड करताय तेव्हा काय होते? पाण्याचे जे मॉलिक्युल्स असतात ते NaClच्या मॉलिक्यूलमध्ये पेनिट्रेट होतात आणि पेनिट्रेट झाल्यानंतर Naला वेगळा आणि Clला वेगळा करून टाकत असतात. त्याला म्हणतो आपण डिसोसिएशन रिॲक्शन. त्याला डिसोसिएशन म्हणत असतो आपण. ठीक आहे. तो डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड आपण त्याला म्हणत असतो. तर जे काही आयनिक बॉन्डने तयार झालेले जेवढे काही कंपाऊंड असतील, आयनिक बॉन्डने तयार झालेले जेवढे काही कंपाऊंड असतील ते कंपाऊंड जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकत असतात तर पाणी त्यांच्या बॉन्डमध्ये आतमध्ये पेनिट्रेट होतो आणि त्यांना वेगळं करून टाकत असतो. आणि त्यालाच म्हणून देतो आपण काय? डिसोसिएशन ऑफ द आयनिक कंपाऊंड. तुला कळाला का डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड? रिॲक्शन कशा पद्धतीने बनते ते आपण बघू. पहिले कळालं का सांगा? ठीक आहे. तो लक्षात घ्या काय की जेव्हा पण तुम्ही आयनिक कंपाऊंड जो आहे NaCl आपला आयनिक कंपाऊंड आहे, कारण की तो आयनिक बॉन्डने बनलेला आहे. तो NaCl जो आहे आपला आयनिक कंपाऊंड आहे. तो NaCl जेव्हा तुम्ही कशामध्ये मिसळत आहेत? पाण्यामध्ये जेव्हा मिसळत आहेत तर जे काही भेटणार आहे त्याला म्हणतो आपण ॲक्वियस सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वियस सोल्युशन. त्याला ॲक्वियस सोल्युशन का म्हणतात रे? त्याला ॲक्वियस सोल्युशन याच्यामुळे म्हणतात, पाणी जे आहे ते पाणी कशामध्ये शिरले? आयनिक कंपाऊंड. तो पाणी आयनिक कंपाऊंडमध्ये शिरून आयनिक कंपाऊंडला आयनिक बॉन्डच ब्रेक करून टाकला आणि Na+ आणि Cl- समजा वेगवेगळं दिसायला भेटतोय. तर काय घडतं? जो Na+ आहे त्याच्या आजूबाजूला पाणी राहणार, Cl- जो आहे त्याच्या आजूबाजूला काय दिसायला भेटेल? पाणी राहणार. तो पाणी दिसायला भेटतो त्यामुळे Na ॲक्वियस असं म्हणतो मी आणि Cl ॲक्वियस असं म्हणत असतो मी. त्यामुळे जो काही सोल्युशन बनलेलं आहे याला म्हणतो आपण ॲक्वियस सोल्युशन. तर लक्षात घ्या की जो काही आपला आयनिक कंपाऊंड होता तो ब्रेक झाला Na+ मध्ये Cl- परंतु याच्या आजूबाजूला पाण्याचे लेअर असतात ॲक्च्युली, राईट का? त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वियस म्हणत असतो. आणि पूर्ण सोल्युशन जो आहे त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणत असतो. ठीक आहे. मग रिॲक्शन कशा पद्धतीने बनते याची नेमकी समजून सांग. तो बघा रिॲक्शन ही बघा असे. तो NaCl जो काही आहे सॉलिड NaCl जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकतायत तो डिसोसिएशन रिॲक्शन होऊन Na+ ॲक्वियस म्हणजे काय? त्याच्या आजूबाजूला पाणी असतं. आणि Cl- ॲक्वियस म्हणजे काय? Cl- च्या आजूबाजूला पाणी असतं, राईट का? वॉटर मॉलिक्यूल असतात, पाणी न म्हणता वॉटर मॉलिक्यूल म्हणायचं. तर त्या पद्धतीने आपल्याला काय दिसायला भेटत असते? ही ॲक्वियस सोल्युशन बनताना दिसायला भेटते. काय बात आहे बघा. वेन द सॉलिड आयनिक कंपाऊंड आयनिक कंपाऊंड म्हणजे काय? लक्षात आलं ना? जे कंपाऊंड आयनिक बॉन्डने तयार झालेला असतो त्याला आयनिक कंपाऊंड असे म्हणत असतात. तर जेव्हा सॉलिड आयनिक कंपाऊंड आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करतो तर डिझॉल्व झाल्यामुळे काय असतं? वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते काय करत असतात? आयन्स म्हणजे तो कंपाऊंड जो आहे त्याच्यामध्ये आतमध्ये शिरतात आणि बॉन्डला ब्रेक करून देतात आणि सेपरेट देम टू फ्रॉम इच अदर, त्यांना वेगळे करून टाकत असतात. आणि वेगळे झालेले जे असतात त्यांच्या आजूबाजूला वॉटर मॉलिक्यूल आपल्याला दिसायला भेटत असतो, जो ॲक्वियस आपण त्यांना म्हणून देत असतो. तो Na+ आता ॲक्च्युली Na+ नाही आहे, ॲक्वियस Na+ आहे, ॲक्वियस Cl- आहे. त्यामुळे जे टोटल सोल्युशन असतं त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन असे म्हणत असतो. ठीक आहे. चला पुढे.
द प्रोसेस बाय विच मॉलिक्यूल और आयनिक कंपाऊंड इज प्लीज इन टू द स्मॉलर पार्टिकल इज कॉल एज व्हॉट डिसोसिएशन. त्याला काय म्हणतो आपण डिसोसिएशन म्हणत असतो. तो बघा हे डिसोसिएशनसाठी तुम्हाला दिले इच डिझॉल्व आयन अक्वियस सोल्युशन आर सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल इन दिस. बघा इथे सांगितले सो जो काही इच डिसोसिएटेड आयन जो वेगळा झालेला आहे इन ॲक्वियस सोल्युशनमध्ये इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल दिस स्टेट इंडिकेट रायटिंग ॲक्वियस. त्यामुळे आपण ॲक्वियस असं लिहायचं असतो मिनिंग ॲक्वियस ऑन द राईट हँड ऑफ द सिम्बॉल. तो हे बघा अशा पद्धतीने आपण का लिहितो कारण की त्यांच्या आजूबाजूला वॉटर मॉलिक्युल्स असतात त्यामुळे त्याला आपण ॲक्वियस असं म्हणत असतो. तर तुम्हाला रिॲक्शन चांगल्या पद्धतीने कळाली असणार काय बोललो मी ते कळालं असणार. ठीक आहे. तो पुढचा पॉईंट आपला आता ॲरेनियस थेरी. तो ॲरेनियस थेरी आपण कोणाला म्हणतो ॲरेनियस थेरी ऑफ ॲसिड ऑर बेस आपण म्हणत असतो. ॲरेनियस थेरी ऑफ ॲसिड ऑर बेस काय असतो याला लक्षात घेऊन घ्या. आता काय ॲरेनियस थेरी ऑफ ॲसिड ऑर बेस काय असते तर तुम्हाला दिसायला भेटणार की जेव्हा पण ॲसिडला काय म्हणतो मी आता लक्षात घ्या आयनिक कंपाऊंड अगोदर जो मी बात केली मी काय केली की आयनिक कंपाऊंड जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकतो तर ते डिसोसिएट होतात. आता मी आयनिक कंपाऊंड जो काही आहे आयनिक कंपाऊंड न बोलता मी ॲसिड बोलतो. समजा काय बोलतो मी ॲसिडिक बोलतो मी. जसं की HCl जो आहे ना HCl आपला कंपाऊंड आहे. HCl आपला काय कंपाऊंड आहे. तुम्हाला जर विचारलं कोणता कंपाऊंड आहे तुम्ही काय म्हणणार आयनिक कंपाऊंड आहे. प्रूव्ह करून सांगा तर तुम्ही प्रूव्ह पण करून टाकणार. कशामध्ये प्रूव्ह होतं ती बात जसं की काय बरं का ॲक्च्युली एच जर बघायला गेला स्पेशली एच तर तुम्हाला दिसायला भेटेल की एचचे जे काही आहे ना एचमध्ये काय दिसायला भेटतात एचचा जर ॲटॉमिक नंबर बघितला तर किती असतो 1 असतो बरोबर का. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो. CLचा जो काही आहे आपल्याला 17 दिसायला भेटत असतो. तर त्याच्यामुळे शेअरिंग होऊन जे आहे इलेक्ट्रॉनच्या बाहेरच्या कक्षामधून पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन इकडे तिकडे जाऊन जे ना आयनिक बॉन्ड तयार होत असतो. आयनिक कंपाऊंड आहे तो HCl पण आयनिक कंपाऊंड आहे. परंतु मी आता आयनिक कंपाऊंड न बोलता आयनिक कंपाऊंडमध्ये पण मी ॲसिड बोलतो. तो आयनिक कंपाऊंड तर आहे परंतु ॲसिड. तर बघा ॲरेनियसने काय सांगितलं 1887 मध्ये ही थेरी मांडली होती की जेव्हा पण ॲसिड जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये बुडवणार तर पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ॲसिड इज नथिंग बट द आयनिक कंपाऊंड. तो ॲसिड जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये बुडवणार तर डिसोसिएशन होऊन जे आहे तुम्हाला ॲक्वियस काय भेटतील ॲक्वियस आयन भेटतील. तो ॲक्वियस आयनमध्ये जर का समजा H+ जर का असेल तर त्याला आपण काय म्हणून देत असतो त्याला आपण ॲसिड म्हणत असतो. तर लक्षात घ्या एखादा पदार्थ जर का काय म्हणतो एखादा पदार्थ जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला आणि त्याचा डिसोसिएशन होऊन जर का H+ ॲक्वियस जर का बनला H+ ॲक्वियस जर का बनला तर तो 100% काय असतो तो 100% ॲसिड असतो. मी पुन्हा रिपीट करतो जर का एखादा पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये टाकला आणि त्याची डिसोसिएशन रिॲक्शन होऊन जर का H+ ॲक्वियस असा जर का बनला H+ जर का सेपरेट झाला H+ ॲक्वियस जर का बनला तर जे तुम्ही पाण्यामध्ये टाकलं होतं तो काय होता ॲसिड होता. ही होती ॲरेनियसची थेरी. याला ॲरेनियसची थेरी म्हणतात 1887 राईट का. आणि दुसरी बात काय बरं का एखादा पदार्थ जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला राईट का एखादा पदार्थ जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर का OH- ॲक्वियस असा जर का सेपरेट होत असला तर जो पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये टाकलेला आहे तो तुमचा बेस आहे. तो तुमचा काय आहे बेस. लक्षात येते का तुमच्या तो तुमचा काय बेस आहे. लक्षात येते का तुमच्या रे. ठीक आहे. तर जसं की तुम्ही समजू शकता वाचून बघून घ्या काय स्वीडिश सायंटिस्ट ॲरेनियस पुट फोर्थ थेरी ऑफ द ॲसिड ऑर बेस इन द एअर 1887. दिस थेरी गिव्ह दी डिफिनेशन ऑफ द ॲसिड ऑर बेस. तो डिसोसिएशनवरून त्याने ॲसिड आणि बेसची डिफिनेशन दिली होती. काय सांगितलं तर ॲसिड सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन द वॉटर पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर राईज H+ आयन ओनली इन कॅटायन. लक्षात घ्या तो H+ आयन जो प्लस असतो त्याला आपण काय म्हणतो कॅटायन म्हणत असतो. जो प्लस असतो त्याला आपण कॅटायन म्हणतो आणि जो निगेटिव्ह असतो त्याला आपण ॲनायन म्हणतो. लक्षात घ्या रे बात मी ॲनॉड आणि कॅथोड म्हणत नाही आहे. ॲनॉड जो असतो तो ॲनॉड काय असतो आपला ॲनोड काय असतो निगेटिव्ह असतो. कॅथोड काय असतो आपला तो कॅथोड पॉझिटिव्ह असतो. आता तुम्हाला काय सांगितलं आहे तर इथे कॅटायन आणि ॲनाची बात करतो मी. तो ॲसिड सबस्टन्स विच डिझॉल्विंग इन द वॉटर गिव्ह H+ आयन ॲज ओनली कॅटायन. फॉर एक्झाम्पल या अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटतात. तो हे जे काही आहेत HCl H2SO4 आणि हे काय दिसायला भेटतात आपल्याला तो हे जे काही आहेत आपले यांना म्हणून देतो आपण डिसोसिएशन. ठीक आहे. तो डिसोसिएशन रिॲक्शन मला दिसायला भेटत असते आणि H+ ॲक्वियस तयार होतो. तर हे काय आहेत ॲसिड आहेत. सेम स्टोरी. आता गंमत बघा इथं तुम्हाला जर मी प्रश्न विचारला तर सांगा बरं का रे HCl जेव्हा पाण्यामध्ये टाकला तुम्ही तर H+ ॲक्वियस तुम्हाला भेटला पण H+ ॲक्वियसचे नंबर किती आहेत तर तुम्ही काय म्हणणार एकच नंबर एकच HCl ॲक्वियस भेटतोय. एकच H+ ॲक्वियस एकच मला काय भेटतोय नंबर ऑफ द हायड्रोजन आयन प्रेझेंट किती आहेत. प्रश्न काय विचारलं नंबर ऑफ हायड्रोजन आयन डिसोसिएट झाल्यानंतर पाण्यामध्ये काहीतरी टाकल्यानंतर हायड्रोजन आयन मला भेटत आहे त्यांचे नंबरबद्दल मी बात करत आहे. तर नंबर ऑफ द आयन प्रेझेंट नंबर ऑफ द हायड्रोजन आयन आफ्टर डिसोसिएशन किती आहेत ते जर तुम्ही बघितले तर त्याच्यावरून तुम्ही प्रकार पाडून देतात. किती प्रकार बरं का तर बघा आता आपण वेगवेगळे प्रकार पाडतोय त्याच्याबद्दल मी बोलतो. लक्ष द्या आता काय
तो वेगवेगळे प्रकार आपल्याला पडतात. तर कोणकोणते प्रकार आहेत ते लक्षात घेऊ आपण. तो मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक ॲसिड असे आपण म्हणत असतो. तर जेव्हा पण एखादा पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये टाकताय तर पाण्यामध्ये टाकून डिसोसिएशन होऊन H+ आयन तुम्हाला भेटत असेल तर नक्कीच तो ॲसिड होता, ही बात बरोबर आहे. परंतु कोणत्या प्रकारचा ॲसिड होता हे तुम्हाला ओळखायचं आहे. जो पदार्थ तुम्ही आतमध्ये टाकला तो ॲसिड आहे, परंतु कोणत्या प्रकारचा ॲसिड आहे, मोनोबेसिक ॲसिड आहे, डायबेसिक ॲसिड आहे का ट्रायबेसिक ॲसिड आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. मग तुम्ही काय बघतात की जेव्हा पण तुम्ही पाण्यामध्ये ॲसिड टाकतात, जेव्हा पण तो पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये टाकतायत ज्याच्यामुळे तुम्हाला H+ आयन दिसायला भेटतोय त्यांचे नंबर तुम्ही बघताय. जर त्याचा नंबर 1 जर असेल तर जो पदार्थ तुम्ही आतमध्ये टाकला होता तो ॲसिड होता, परंतु तो मोनो ॲसिड होता. तो काय होता, तो मोनोबेसिक ॲसिड होता. लक्षात घ्या, तो मोनोबेसिक ॲसिड होता, ते बघणार आहे आपण. तर जो पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये टाकला होता तुम्हाला H+ आयन ॲक्वियसमध्ये भेटला तो ॲसिड आहे, परंतु एकच जर का आयन भेटलं, एकच नंबर ऑफ आयन जर का एक असेल तर त्याला म्हणतात मोनोबेसिक ॲसिड. काय म्हणतात त्याला, मोनोबेसिक ॲसिड असे म्हणत असतात. तर तुम्हाला बेसिक लेवलला थोडंसं कळालं असेल, पुढे दिलेलं मी बघा. हायड्रोक्लोरिकची बात केली तर हायड्रोक्लोरिक बघा अशा पद्धतीने आयनिक बॉन्ड करून तयार झालेला आहे, परंतु जेव्हा डिसोसिएट करणार तर हायड्रोजन आणि हे वेगळा होऊन जातो. परंतु वेगळा असा नाही होतो, वेगळा होताना अशा पद्धतीने होतो, H+ होतो आणि Cl- होतो, असा वेगळा होत असतो ॲक्च्युली तो. ठीक आहे, तो वेगळा झाला याला म्हणतो आपण डिसोसिएशन. तो H+ ची रिॲक्शन जर बघितली तर H+ जो HCl जो काय आहे, H+ आणि Cl- ॲक्वियस म्हणजे काय तुम्हाला तेही समजून सांगण्याचा मी प्रयत्न करून टाकला. तर मला सांगा बरं का, त्यामुळे H+ ॲक्वियस बनतोय म्हणून HCl आपला ॲसिड आहे. ही होती आपली कोणती थेरी, याला म्हणतो आपण कोणती थेरी आहे रे ही, ॲरेनियस. सो ॲरेनियस थेरी आहे, याला ॲरेनियस थेरी आपण म्हणत असतो. सेम स्टोरी सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पण घडते. तो सल्फ्युरिक ॲसिड ॲक्च्युली सल्फ्युरिक ॲसिड जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर त्याचा काय होतं, त्याचं डिसोसिएशन होऊन जातं पाण्यामध्ये. डिसोसिएशन झाल्यानंतर काय होतं, हे असं होऊन जातं वेगळं, हा वेगळा ना हा वेगळा, हा H+, हा H+, राईट का. अशा पद्धतीने H+ आणि SO2 याच्याकडून एक घेतला, याच्याकडून एक घेतला, त्यामुळे SO4 असतो तो. SO4 का, इकडून एक उसना तिकडून एक उसना घेतले, त्याने 2 उसने, त्यामुळे SO4 मला दिसायला असतो SO4 H+ आणि H+ का, कारण की एक त्यांनी देऊन दिले. त्यामुळे रिॲक्शन जर बघायला गेला तर तुम्हाला दिसायला भेटते डिसोसिएशन रिॲक्शन अशा पद्धतीने दिसायला भेटते. तो दिस इज द रिॲक्शन ऑफ वॉट, डिसोसिएशन रिॲक्शन आहे. तो H+ ॲक्वियस बनतोय, तो त्यामुळे H2SO4 काय आपला ॲसिड आहे, ॲरेनियस थेरी. ओके, ही वाली बात करते. तो बघा आता द सबस्टन विच गिव्ज H+ आयन, ही काय ही थेरी आहे, ही काय कोणती ॲरेनियस थेरी. काय असते ॲरेनियस थेरी बघा. द सबस्टन विच गिव्ड H+ आयन व्हेन डिझॉल्व इन द वॉटर. जर का सबस्टन पाण्यामध्ये ॲड केला तर त्याला डिझॉल्व केल्यानंतर डिसोसिएशन रिॲक्शन होऊन जर H+ आयन जर का तुम्हाला भेटत असेल तर त्याला काय म्हणून देत असतो आपण, त्यांना आपण ॲसिड म्हणत असतो. परंतु तो ॲसिड कोणत्या प्रकारचा आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर नंबर ऑफ H+ आयन किती भेटले ते बघायचे. द नंबर ऑफ H+ आयन जर का एक भेटला तर त्याला मोनोबेसिक ॲसिड असे म्हणावं. जर नंबर ऑफ H+ आयन जर का 2 भेटले तर डायबेसिक, त्याला काय म्हणतात, डायबेसिक काय म्हणायचं, त्याला डायबेसिक ॲसिड म्हणायचं. जर नंबर ऑफ आयन जर का 3 असतील तर त्याला काय म्हणायचं, ट्रायबेसिक ॲसिड असे म्हणावे, ट्रायबेसिक ॲसिड असे म्हणावे. कसं घडतं बरं का हे बघून घेऊया. सेम बेसिंगबद्दल, ॲसिडबद्दल जी स्टोरी घडली तेच. NaOH जो काही आहे आपण आयनिक कंपाऊंडच आहे, NaOH आयनिक कंपाऊंड आहे. जेव्हा तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकतात तो डिसोसिएट होऊन जातो आणि डिसोसिएट झाल्यानंतर Na+ आणि OH- तुम्हाला दिसायला भेटत असतं. डिसोसिएशन कशा पद्धतीने घडतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो Na+ आणि OH- आपल्याला दिसायला भेटते. KOH बद्दल पण सेम. तो सबस्टन आणि ॲरेनियसची थेरी बेसबद्दल कशी लागते बघा. तो स्टेटमेंट काय, द सबस्टन विच गिव्ह OH- वेन डिझॉल्व इन वॉटर. तर एखादा पदार्थ पाण्यामध्ये मिसळल्यानंतर जर का OH- ॲक्वियसच्या फॉर्ममध्ये भेटत असेल तर तो ॲक्च्युली कोण आहे, बेस आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, बेस म्हणून देत असतो. तो आता नंबर ऑफ जर का समजा OH- जर नंबर याचा एकच असला त्याला काय म्हणायचं, तो याला काय म्हणतो आपण, मोनो ॲसिड. बघा दिलं असेल, कुठे लिहिलं मी ते सगळं, ते मी पुढे लिहिलं आहे, इथं लिहिलं आहे ते. ठीक आहे, इथं आपण ते लिहिलेलं आहे, ती बात ती पूर्ण स्टोरी लक्षामध्ये राहू द्या. ठीक आहे, तो तुम्हाला डिसोसिएशनची रिॲक्शन कळाली का रे, डिसोसिएशन म्हणजे काय, RNSची थेरी आणि डिसोसिएशन कळालं का, सांगा बरं पटकन. ठीक आहे, आता एक अल्कली. चला अल्कली म्हणजे काय हे आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पाहत असतो. ॲक्च्युली बेसला मी अगोदर बोललो की बेस म्हणजेच अल्कली असतं, परंतु खोलमध्ये जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अल्कली हा शब्द का आला, बेसला आपण डायरेक्टली अल्कली बोलू शकतो का, ही बात आपण बघणार आहोत. की प्रत्येक वेळेस जेव्हा बेस येईल त्या बेसला मी अल्कली बोललं तर योग्य असेल का, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर काय होतं बरं का, वॉटर सोल्युबल बेसेस आर कॉल अल्कली. मला एक बात पक्की माहिती आहे, काय बरं का, सांगा बरं रे, बेस जो असतो तो नेचरमध्ये सोल्युबल असतो का इनसोल्युबल असतो.
बेस काही सोल्युबल असतात, काही इनसोल्युबल. सो सोल्युबल आणि इनसोल्युबल दिसायला भेटतात. तो बेस आर सोल्युबल ऑर इनसोल्युबल इन नेचर, बरोबर. पण जे सोल्युबल बेस असतात त्या सोल्युबल बेसला आपण अल्कली म्हणतो. ही बात तुमच्या डोक्यामध्ये करून घ्या. तर जो पाण्यामध्ये मिसळू शकतो KOH NaOH, पाण्यामध्ये साबण वगैरे बघा, साबण पाण्यामध्ये हे केल्यानंतर मिसळून जातो. जे सोल्युबल बेस असतात त्यांना आपण ॲक्च्युली अल्कली म्हणतो, राईट का. तर सोल्युबल बेस जे काही आहेत म्हणजे प्रत्येक अल्कली जी ना ते बेस आहे, बरोबर आहे. ऑल अल्कली आर बेस बट ऑल बेस आर नॉट अल्कली. रिपीट करतो. ऑल बेस, प्रत्येक बेस हा अल्कली असेलच असे नाही, परंतु प्रत्येक अल्कली ही बेस असणारच 100%. का? कारण जे सोल्युबल बेस असतात त्यांना आपण अल्कली म्हणतो, सोल्युबल बेसला अल्कली म्हणतो. ही बात तुमच्या डोक्यामध्ये शिरली का? सांगा पटकन. तो बघा, सोल्युबल ऑल अल्कली आर बेस बट नॉट ऑल बेसेस आर अल्कली. सो NaOH आणि KOH जे आहे हे सोल्युबल आहेत पाण्यामध्ये, तर पाण्यामध्ये मिसळून जात असतात, त्यामुळे NaOH आणि KOHला आपण अल्कली म्हणत असतो. तर अल्कली म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं असणार. ॲसिडचे 2 प्रकार कळाले आहेत तुम्हाला, ऑर्गॅनिक आणि मिनरल. ऑर्गॅनिकला आपण नॅचरल म्हणतो, मिनरलला आपण काय म्हणतो, तो मिनरलला काय म्हणतो आपण स्ट्रॉंग. तो हे वीक ॲसिड आहे, हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारल्यावरती सांगता यायला पाहिजे की वीक कोणता नाही होता. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं काल रे, मला सांगा बरं. का मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं तुम्ही. काय साल्ट जे असतात, साल्ट नेचरमध्ये कसे असतात, नेचरमध्ये कसे असतात बरं का साल्ट, जसं की ॲसिडिक असतात, बेसिक असतात का न्यूट्रल असतात. तर तुम्ही काय म्हणतात न्यूट्रल. परंतु ही स्टोरी प्रत्येक वेळेस सारखी नसते. तो जे काही साल्ट आहेत ते नेचरमध्ये न्यूट्रल पण असू शकतात, ॲसिडिक पण असू शकतात आणि बेसिक पण असू शकतात. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. काय बरं का, बेसिक कधी असेल, ॲसिडिक कधी असेल आणि न्यूट्रल कधी असेल. मग तुम्ही काय म्हणणार, जर का समजा कालच बोललो होतो मी, त्या दिवशी बोललो होतो लेक्चरमध्ये, की जर समजा ॲसिड जर का जास्त असेल आणि बेस जर का हे असेल तर तेव्हा आपल्याला बात काय दिसायला भेटते. बघा, जर स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय आपण शिकणार आहे आता थोड्या वेळात. हे बघा, इथे शिकणार आहे आपण. जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जेव्हा एकत्र येतात तर त्याच्यापासून तुम्हाला न्यूट्रल दिसायला भेटेल. स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस जर का आला तर तुम्ही काय म्हणणार, स्ट्रॉंग ॲसिड आहे तर ॲसिडिक असेल तो साल्ट नेचरमध्ये. मग साल्ट नेचरमध्ये न्यूट्रल आहे, ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे डिपेंड कशावरती कळून जाते, जे ॲसिड आणि बेस मिक्सचर करत आहेत. ॲसिड आणि बेस मिक्सचर होऊन साल्ट तयार होत असतो की नाही. जर का समजा ॲसिड स्ट्रॉंग असेल आणि बेसिक जर का वीक असेल तर तुम्हाला ॲसिडिक दिसायला भेटणार नेचर साल्टचं, बरोबर. तो तीवाली स्टोरी तर सोपी आहे. हे बघा, स्ट्रॉंग जर का असेल तर न्यूट्रल, स्ट्रॉंग वीक जर असेल तर ॲसिडिक, कारण की आपण ॲसिड स्ट्रॉंग दिसायला भेटतोय. आणि जर का बेस स्ट्रॉंग असेल आणि ॲसिड जर का वीक असेल तर बेसिक आपल्याला दिसायला भेटत असतो नेचरमध्ये. हा तक्ता तुम्हाला कळाला का? सांगा बरं पटकन. हा तक्ता कळाला, राईट. तो आता बघा पुढे जाऊया. आपल्याला काय दिसायला भेटत असते, स्ट्रॉंग वीक ॲसिड कोणाला म्हणतो. तो बघा, स्ट्रॉंग आणि वीक ॲसिड कोणाला म्हणतो. तर आपण स्ट्रॉंग ॲसिड कोणाला म्हणतो, ॲसिड जो की असतो असा ॲसिड, ठीक आहे, असा ॲसिड जो तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो काय होतो, डिसोसिएट होतो, बरोबर. एखादा ॲसिड पाण्यामध्ये मी टाकतोय आणि डिसोसिएट होतोय. आपल्याला माहिती आहे ॲसिड कोणाला म्हणतो. ॲरेनची थिअरी काय म्हणते की जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला तो डिसोसिएट झाला आणि डिसोसिएट झाल्यानंतर का जर समजा H+ ॲक्वियस जर का बनत असेल तर त्याला आपण ॲसिड म्हणतो, बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे. परंतु बघा काय मेन्शन केले, ऑन डिझॉल्विंग द वॉटर स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. तो स्ट्रॉंग ॲसिड जे काय आहे ते कम्प्लिटली काय 9 मिनिटं हां, ठीक आहे. तो ऑन डिझॉल्विंग इन द वॉटर, बघा, ऑन डिझॉल्विंग इन द वॉटर वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. लक्षात घ्या. तर ऑन डिझॉल्विंग वॉटर, पाण्यामध्ये कुठे हे स्ट्रॉंगवालीची बात करत होतो. तर बघा, पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं आहे की जे काही आहे डिसोसिएशन एकदम कम्प्लिटली होते. डिसोसिएशन कम्प्लिटली होणं म्हणजे काय बरं का, जसं की समजा मी HCl पाण्यामध्ये टाकला तर HCl पाण्यामध्ये टाकल्यानंतर डिसोसिएशन कम्प्लिटली होणं